तर बघा काय शासन निर्णय झाल्याच्यात काय म्हटलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निर्देशकांच्या मानधनासाठी निधी वितरित करण्याबाबत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांची नियुक्ती करणे व मानधन अदा करण्यासाठी माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने संदर्भ क्रमांक 1 दिनांक 5 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले. अंशकालीन निर्देशकांच्या सुधारित धोरणानुसार अंशकालीन निर्देशकांना अदा करायच्या कमाल मर्यादेतील 10 महिन्याच्या मानधनाकरता 85.80 कोटी इतका निधी सन 2025-26 पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला होता आहे. अंशकालीन निर्देशक नियुक्ती शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शासन निर्णय दिनांक 5 जून 2025 मधील तरतुदीनुसार करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी 3 फेब्रुवारी 2026 रोजी पत्राने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांमध्ये 2824 अंशकालीन निर्देशकांची नियुक्ती तसेच नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत 705 अंशकालीन निर्देशक असे एकूण 3529 अंशकालीन निर्देशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंशकालीन निर्देशकांच्या जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत 2824 अंशकालीन निर्देशकांच्या मानधनासाठी 42,85,26,26,000 इतका निधी तसेच नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत 705 अंशकालीन निर्देशकांच्या मानधनासाठी 10,63,66,000 इतका निधी आवश्यक आहे. त्यानुसार एकूण 3,529 अंशकालीन निर्देशकांच्या मानधनासाठी एकूण 53,48,048 53,48,92,000 इतका निधी आवश्यक आहे. याकरता पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या 85,80,00,000 इतक्या निधीतून 30 कोटी इतका निधी दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाने वितरित करण्यात आला आहे. तथापि महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत अंशकालीन निर्देशकांच्या मानधनासाठी स्वतंत्र लेखाशास्त्र उपलब्ध नसल्याने जून 2025 पासून मानधन अदा करता आले नाही. तर शासन निर्णय काय झाला बघा. सन 2025-26 शैक्षणिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व नगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या शाळांमध्ये 5 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून अंशकालीन निर्देशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निर्देशकाच्या मानधनासाठी आवश्यक असणारी रक्कम 23,48,48,92,000 इतका निधी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास मान्य शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्च मागणी E2/2202 सर्वसाधारण शिक्षण 1 प्राथमिक शिक्षण 196 जिल्हा परिषद सहाय्य 1 प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद सहाय्य 1 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना संप्रेषण अनुदाने अनिवार्य कंत्राटी सेवा लेखाशास्त्राखाली सन 2025-26 वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पित तरतुदीनुसार मागवण्यात यावा. सदर निधी अंशकालीन निर्देशकांच्या जून 2025 पासूनच्या मानधनाकरता शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांना संबंधित जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद वितरित करावा. वितरित केलेल्या निधीची तपशील शासनास सादर करावा. स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निर्देशकांचे मानधन अदा करताना शासन निर्णय दिनांक 5 जून 2025 मधील तरतुदीनुसार मानधनाची परिगणना करण्यात यावी. त्यानुसार अंशकालीन निर्देशकाचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होईल यावर दक्षता घेण्यात यावी. याबाबत कोणतीही अनियमितता होणार नाही याची जबाबदारी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांची राहील. स्थानिक स्वराज्य संस्थेतील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांची नियुक्ती करणे व सुधारित धोरण निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय 5 जून 2025 मधील अटी व शर्तीचं पालन करण्यात यावं. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आपल्याला समजला असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.